की आपण आजपर्यंत हे काय केलेलं आहे, रेडीमेड घेतलेलं आहे. आज आपल्याला काय करायचं, ते प्रूव्ह करायचं की खरंच असं येतं का. आणि मग आता परत ठरल्याप्रमाणे आपला जास्तीत जास्त वेळ जॉमेट्रीकडे आणि राहिलेला फिजिक्सकडे. मग आता इकडे नीट बघा, थोड्या वेळापूर्वी रिफ्लेक्शन होतं म्हणून आम्ही ग्लास आरसा घेतला होता. आता इथं आम्ही एक आईस स्लॅब किंवा ग्लास स्लॅब करतो ना, ग्लासचा स्लॅब करतो ना, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, किंवा आईस स्लॅब, बर्फाची लादी कळते ना तुम्हाला, ते घेऊया. मग हा बर्फ समजा, मग जर हा इथं बर्फ असेल, आईस असेल, तर याच्या सगळ्या बाजूंनी किंवा खाली सोडा, पण वरच्या बाजूला तर एअरच आहे ना. मग वर कुठलं मीडियम आहे, एअर, आणि इथं कुठलं मीडियम आहे, आईस. मग लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना बेंड होते, वाकडी होते, त्यालाच रिफ्रॅक्शन म्हटलं. व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन? तर म्हणतात द फिनॉमिनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट व्हेन दॅट ट्रॅव्हल फ्रॉम वन ट्रान्सपरंट मटेरियल टू. हे आम्ही शिकलेलो असतो. मग ते आम्ही जर 10वीला शिकलो असेल तर आज 12वी म्हटल्यानंतर काय ते चेंज लागेल ना. मग आता तुम्ही बघा, हे वेगळं मीडियम, हे वेगळं मीडियम. मग आता आपण एक काम करूया की ही एक वेव्ह आणि ही समजा दुसरी वेव्ह, अशा दोन वेव्ह याच्यावरती टाकूया. चालतंय? मग आता तुम्ही मला सांगा, परत मी याला म्हटलं पी, तर याला मी काय म्हणेल रे बाळांनो, क्यू. मग माझ्यासाठी ए आणि बी वेव्ह फ्रंट असेल ना रे, ही नॉर्मल कळतंय का रे बाबांनो. मग आता मला सांगा, मी सेम परत असं घेतलं, इकडे नीट बघा आता, आणि याला मी म्हटलं इकडे आता A1 थोडासा बाजूला घेतो. इथं दाखवला मी A1 आणि इथं काय दाखवला, B1 दाखवला. आता A आणि B वेव्ह फ्रंट आहे, तर A1 आणि B1 सुद्धा वेव्ह फ्रंटच आहे, बरोबर आहे की नाही. मग आता मी परत इथं एक नॉर्मल ड्रॉ करतो. सिमिलरली मला इथे काय करावं लागेल, मग मी याला N1 पहिली नॉर्मल म्हटलं तर याला दुसरी नॉर्मल म्हणावं. मग हा माझा अँगल ऑफ इन्सिडन्स I असेल ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही. हा माझा अँगल ऑफ इन्सिडन्स I असेल, बरोबर आहे ना. मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये तुमच्या 2 मिनिटात लगेच लक्षात आलं असेल की आता हे I आहे, तर हे सुद्धा Iच आहे ना रे. मग अशी आम्ही भरपूर वेळ घालवला की या 90 मध्ये समजा आम्ही याला 90 मायनस I म्हटलं तर I 90 मायनस I, कारण हे टोटल किती होतं 90. मग हे टोटल किती 90, त्याच्यात हा कॉमन सापडला ना, म्हणजे I. मग आता मला सांगा तुम्ही, हा तुम्हाला I समजलेला आहे, इथपर्यंत ओके आलं. पण आता या केसमध्ये आम्हाला नेमकं काय करायचं, तर तुम्ही आता मला सांगा, जेव्हा P A1 ला पोहोचला तेव्हा Q कुठं पोहोचलाय, B1 ला पोहोचला. इमॅजिन करा बाळांनो, इथं B1 पासून B2 ला यायला 1 सेकंद लागतो म्हणलं. किती वेळ लागतो, 1 सेकंद. तर 1 सेकंद हा A1 इथं वाट बघत बसेल का त्याचं रिफ्रॅक्शन होईल. मग रिफ्रॅक्शन म्हणजे सरळ निघून जायला हवा होता, पण आता तो इकडे बेंड होणार ना रे बाळांनो असा. बरं इकडेच बेंड का झाला, कारण वरती एअर आहे आणि हे आईस आहे. मग एअर आणि आईस मध्ये लाईटची स्पीड एअर मध्ये जास्त असते का बर्फात, एअर मध्ये, म्हणून त्याला रेअरर मीडियम म्हणतो आणि त्याला डेन्सर म्हणणार. कंपॅरेटिव्ह असतं नेहमी. मग इथं जास्त स्पीड आहे म्हणून रेअरर झालं. एअरला कसलं मीडियम म्हणायचं तुम्ही, रेअरर. तर याला कसलं मीडियम म्हणणार तुम्ही, डेन्सर. बरोबर आहे का रे बाळांनो. मग डेन्सर मध्ये आमचा रिफ्रॅक्टेड रे बेंड झालेला असतो कोणाकडे, टुवर्ड्स द नॉर्मल, आणि रेअरर मध्ये तो लांब जात असतो. आता तुम्ही मला सांगा, याला तुम्ही I म्हटलं तर याला तुम्ही काय म्हणायला हवं, अँगल R म्हणायला हवं. मी इथं लिहितो, इथं थोडस लांब मुद्दाम लिहिलं आहे. हा कोण झाला माझा R. इव्हन तुम्ही इथं R बोलला तरी चाललं असतं, चालतं ना. मग हा I आहे, तर हा पण I आणि हा कोण झाला R. इथपर्यंत कळालेलं आहे का. आता ही इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे A1 आणि B1. आता शांत डोक्याने बघायचं. आता इथं मला परत थोडासा वेळ लागणार. आता इथं फिजिक्स, आता जॉमेट्री सोडून काय घ्यावं लागेल, फिजिक्स थोड्या वेळासाठी. नीट बघा, मला सांगा रे बाळांनो, सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू एफ लॅमडा और सी इज इक्वल टू एफ लॅमडा, हे माहित असतं सगळ्या गावाला. मग याचा अर्थ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये झालं की स्पीड बदलते ना, स्पीड बदलते, पण फ्रिक्वेन्सी बदलत असते का. सॉरी बाळा, हा आहे, हा स्पीड बदलते का,
अरे लाईट एका मीडियम दुसऱ्या गेली स्पीड बदलते ना, मग स्पीड बदलते म्हणजे दोन्ही पैकी काय बदलतं, फ्रिक्वेन्सी बदलतं का वेव्हलेंथ? तर वेव्हलेंथ बदलत असते, फ्रिक्वेन्सी कधीच बदलत नाही, हे आपल्याला झालेलं असतं. मग मुद्दा असा आहे बाळांनो, नीट बघा आता की B1 पासून B2 ला यायला जर 1 सेकंद एवढा वेळ लागत असेल किंवा टी एवढा वेळ लागत असेल, तर टी एवढ्या वेळामध्ये A1 ला आलेला रे तिथंच थांबतो, रिफ्लेक्ट होतो का, रिफ्रॅक्ट होणार? आता रिफ्रॅक्ट होणार. इमॅजिन करा की B1 B2 समजा हे 10 मीटर अंतर आहे, किती आहे, तर तेवढ्याच वेळामध्ये जर हा 10 मीटर आला तर हा 10 नक्कीच येणार नाही, थोडा कमीच असेल ना, बरोबर आहे की नाही? मग समजा हा B1 चा B2 ला गेला तर इमॅजिन करा हा A1 चा कुठं आला, A2 ला आला, कुठं आला, आता हा इकडे आला ना, म्हणजे हा बर्फात गेला, तो मात्र आणखी इंटरफेसलाच आहे. आता इथं मेन कॉन्सेप्ट आहे, तुम्ही मला सांगा, तुम्हीच मला काय म्हटलात, वेव्हलेंथ कमी जास्त होईल हो. मग आता इमॅजिन करा, आता मला हे काठीवाटी एक डबल शिकावं लागतं, तर बाहेर काय आहे, तर बाहेर स्पीड जास्त आहे म्हणजे मोठी वेव्हलेंथ आहे, समजा हे 1 आणि 2. इमॅजिन करा अशा 2 वेव्ह झाल्या, किती वेव्ह झाल्या, किंवा 1 वेव्ह आली, ही कुठं आहे, बाहेर एअर मध्ये आहे. पण पाण्यात जर बघायला गेलं, खाली बर्फात जर बघायला गेलं, तर वेव्हलेंथ थोडी कमी झाली असेल ना रे बाळांनो, बरोबर आहे का नाही? मग वर फ्रिक्वेन्सी 2 तर खाली पण फ्रिक्वेन्सी, मग याच्या 2 वेव्ह झाल्या तर इथं सुद्धा 2च वेव्ह बसणार, पण इथली वेव्ह लांब असेल ना इथली थोडी. पण मला सांगा, लांब असो किंवा कमी असो, वेव्ह तिथं 2 तर इथं पण 2, इथं 100 तर इथं पण 2, 100च, इथं 1 कोटी तर इथं सुद्धा सेम टायमिंग मध्ये सेमच वेळा व्हायब्रेशन झालं असेल. मग इमॅजिन करा बाळांनो, वेव्ह मोठी जरी असेल आणि जर बाहेर 2 राऊंड झाले तर इनिशियल पोझिशनला चालत ना, आणि जर आतमध्ये 2 राऊंड झाले तरी इनिशियल पोझिशनला आलाच ना. म्हणजेच जे व्हायब्रेशन बीचं चालू आहे, B2चं, तेच व्हायब्रेशन कोणाचं चालू आहे, सगळ्यात मेन कॉन्सेप्ट. मग याचा अर्थ A2 आणि B2 हे दोन्हीच्या दोन्ही पॉइंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये आहेत का? आहेत का? पटतंय का? प्रूफ समजतंय का? मग याचा अर्थ याला मी वेव्ह फ्रंट म्हणणार ना आता का, व्हायब्रेशनची कंडिशन. मग आता मला सांगा, A1 B1 ही इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आहे, तर A2 B2 ही रिफ्लेक्टेड नाही, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट आहे, बरोबर आहे की नाही? एक एअर मध्ये आहे तर दुसरी आईस मध्ये आहे. समजते का रे सोनांना? इथपर्यंत कळालं का? हे फिजिक्स कळालं का? मग जर हे फिजिक्स तुम्हाला कळालं असेल तर परत तुम्हाला माहित आहे B1 B2 काय आहे, तर लाईटने किंवा त्या वेव्हने एअर मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स आहे. तर A1 A2 हे त्याच वेव्हने आईस मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स आहे. जेवढा टाइम B1 ला B2 ला पोहोचायला लागतो तेवढाच टाइम याला सुद्धा लागणार ना, बरोबर आहे का नाही? अंतर कमी जास्त आहे पण वेळ मात्र काय वेळ सारखा घेतलाय, कळलं का? कारण हा इथपर्यंत येईपर्यंतच आम्ही प्रवास बघतोय, लक्षात आलं का? मग B1 B2 ला यायला जर 1 सेकंद लागला तर 1 सेकंदात तिथवर पोहोचला असं आम्ही बोललो. मग ह्या सिच्युएशन मध्ये आता प्रत्येकाला कळालं पाहिजे. आता नीट बघा रे बाबांनो, इथपर्यंत डायग्राम कसे कसे बनत गेले सगळं समजलं ना, आता ज्योती समजायला ना. मग आता मुद्दा असा आहे, परत एकदा मला सांगा, ही वेव्ह फ्रंट असल्याने हा 90 डिग्री ना रे, आणि ही वेव्ह फ्रंट असल्याने हा कोण आहे, आहे ना. आता बघायचं व्यवस्थितपणे, जर हा आर असेल तर हा आरच येईल ना. इथं बसल्या बऱ्याच लेकरं म्हणतात कसा, अरे बाबांनो मला सांगा, समजा हा मी घेतला थिटा घेतला, किती घेतला, आता मला सांगा, इकडे शांत डोक्याने बघा, इकडे समजा मी हा 90 डिग्री घेतला, हा घेतला अल्फा आणि हा घेतला समजा बीटा. काय घेतलं ते घेतला, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 मध्ये 90 गेला तर राहिले 2 ना. मग अल्फा प्लस बीटा किती होणार रे, 90. मग इथं हे टोटल किती असतं, 90च ना. मग समजा हा आर आणि थिटा, आर प्लस थिटा इज इक्वल टू 90, आर प्लस थिटा 90. इथं आर आहे ना, आर कळालं का, हा आर आहे ना, आर समजायला ना तुम्हाला. हा मग हा समजा थोड्या वेळासाठी काय तर तुम्ही घेतलं, समजा हा थिटा घेतला आणि हा बीटा घेतला समजा. मग आर प्लस थिटा 90 1 नंबर बनताय, आणि इकडे बीटा प्लस थिटा हे सुद्धा किती झालं 90, ह्याला 2 नंबर बनताय, बरोबर आहे का? मग बघा आता
आर प्लस थिटा 90 आणि बीटा प्लस थिटा 9, दोन्ही मध्ये थिटा कसा झाला, देअरफॉर आर म्हणजेच कोण झालं, बीटा. मग हा जर आर आहे तर बीटा म्हणजेच कोण आहे, आर आहे. समजलं आहे का, आता कळालं का रे, क्लिअर कळालं. मग जर इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल बाळांनो, हे ट्रिग्नोमेट्री खरं खरं समजलेले आहे का. मग हे दोघं मिळून 90, हे दोघं मिळून 90, दोन्ही मध्ये हा कॉमन, मग याची सेम अनालॉजी झाली. मग हे जर कळालं असेल आता तुम्हाला, तर मी जाणून बुजून परत एक काम करणार आहे बघून, परत सोपं काम करतो, नीट बघा फक्त. बघा आता, समजा बाळांनो हा आहे आय, तर हा कोण आहे, आय. हा आहे 90, तर हा कोण आहे. मग इमॅजिन करा, जर तुम्ही याला बेस म्हटलात तर याला बेस म्हणा, याला हाईट म्हटलात तर याला हाईट म्हणा. पण हा जो सेक्शन होणार आहे दोघांच्या मधला, हा तुम्हाला काय म्हणावं लागेल, हायपोटेनियस. बरोबर आहे का रे बाळांनो, इथपर्यंत कळालं का. मग आता हाच ट्रायंगल मी इथं उचलला, त्याची नावं सुद्धा देतो, B1 A1 A2 B2. यालाच मोठं करून बाजूला ठेवलं. बरोबर आहे का. मग आता तुम्ही मला सांगा, या चला ट्रिग्नोमेट्रीकडे, साइन आय याचा अर्थ काय होतो, तर आय ची अपोजिट बाजू ना रे, डिवाइड बाय हायपोटेनियस. बरोबर आहे का. आणि मी जर म्हटलं साइन आर, तर आर ची अपोजिट बाजू डिवाइड बाय हायपोटेनियस. बरोबर आहे का, इथपर्यंत समजले ना. मग आता तुम्ही मला सांगा, जर हे तुम्हाला कळालं असेल तर मी आज थोडस हे याला जास्त लोड दिला, प्रॉब्लेम क्रिएट करेल, पण आता नको, नेक्स्ट पेज वरती जायचं नकोस. आता इकडे बघा, आता एकदम नीट उत्तर द्या बरं बाळांनो. मी म्हटलं सिन्स साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू काय होईल रे बाळांनो, तर अपोजिट साइड ऑफ आय ना रे, डिवाइड बाय त्याचा डिवाइड बाय हायपोटेनियस, आणि काय होणार, हे अपोजिट साइड ऑफ आर डिवाइड बाय हायपोटेनियस. चला बरं, आता थोडस ट्रायंगल कडे जाऊया, याच्याकडे जाऊया. आय च्या अपोजिट बाजू कोण आहे, B1 B2 ना रे, B1 B2 डिवाइड बाय हे A1 B2. बरोबर ना, काय आलं, A1 B2. सिमिलरली याच्या अपोजिट कोण आहे रे, A1 A2 डिवाइड बाय अगेन हायपोटेनियस कोण आहे, A1 B2. कॉमन असल्यामुळे हे काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजेच तुमच्या समोर काय आलं, तर तुम्हाला कळालं असेल B1 B2 डिवाइड बाय A1. पण आता तुम्हीच मला सांगा, B1 B2 म्हणजे नेमकं काय, तर त्या वेव्हनं एअर मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, आणि A1 A2 काय, त्याच वेव्हने आईस मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स. मग आता इमॅजिन करा, तुम्ही इथं स्पीड C1 पकडा, तर इथं किती पकडायला हवी, C2. टायमिंग दोन्ही मध्ये सेम. मग आता हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स नेहमी काय असतं, स्पीड गुणिले टाइम, तर हे स्पीड गुणिले टाइम. देअरफॉर साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल टू C1 बाय, आणि यालाच तुम्ही म्हटलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. बरोबर आहे का नाही. किंवा यालाच तुम्ही दुसऱ्या भाषेत म्हणता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट. ज्याला कोणाला वाटलं की अरे हेच आपण डिस्टन्सच्या भाषेत सुद्धा सांगू शकतो, किंवा वेलोसिटी. आता मला सांगा, C1 म्हणजेच F1 लॅम्बडा 1 आणि C2 म्हणजेच F2 लॅम्बडा 2. बरोबर आहे का. असं जर दिलं तुम्ही, C1 ला काय म्हणाल तुम्ही, F1 लॅम्बडा 1, आणि याला काय म्हणाल, F2 बदलत नसतं ना, F1 लॅम्बडा 2. तर हे कॅन्सल झालं, तर हेच काय होणार, लॅम्बडा 1 बाय, आणि मला असं वाटतं हा स्नेल्स लॉ आहे ना रे. आणि मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे, हेन्स प्रूव्ड. बरोबर आहे का. मग विचार करा बाळांनो, काहीच कुठंच प्रॉब्लेम नसतो, पण एकाच वेळी ट्रिग्नोमेट्री, एकाच वेळी रिफ्रॅक्शनचं बेसिक, एकाच वेळी सगळ्या गोष्टी एकत्र आणायला पाहिजेत. तर आता हे जर समजलं असेल तुम्हाला, तर पुन्हा आपण 2 मिनिटासाठी याला परत एकदा घेणार आहोत. कारण जर क्लासमध्ये चुकून कोणीतरी असं असेल की मला XYZ ठिकाणीच नाही कळालं वगैरे म्हणणार, तर असं राहू नये. रिवाइज करूया आपण, शांत डोक्याने घेऊया. बघा आता वेळ मला सांगाल का, ओके आहे आपल्याकडे.
तर नीट बसा. अपेक्षापेक्षा 5 मिनिट लवकर झालं, म्हणजे मी स्पीड वाढवली म्हणायचं. मला सांगा, आपल्याला लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय करायचं? प्रूव्ह करायचंय. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचंय. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन कोणाचा आहे? स्नेलचा आहे. तो काय आहे? साइन आय अपॉन साइन आर. साइन अपॉन साइन आर म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. यालाच म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू. हे आम्हाला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे 10वीला रेडीमेड घेतलं ते आम्हाला आता काय करायचं? चेक करायचं खरंच असं येतं का. मग आम्ही त्यासाठी वापरली वेव्ह थेरी. आणि वेव्ह थेरी मध्ये काय, तुम्हाला माहित आहे वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला लाईटचा सोर्स समजतो ना रे. मग जेव्हा पी A1 ला पोहोचला त्याच टायमिंगला क्यू कुठे पोहोचला असेल? B1 ला. पण प्रॉब्लेम असा झालाय की A1 ला पोहोचला, बर्फावर पोहोचला, पण हा आणखी बर्फावर पोहोचला नाही ना. मग इमॅजिन करा, याच्यापासून बर्फ 10 मीटर लांब आहे. किती लांब आहे? आणि 10 मीटर पोहोचायला त्याला 1 सेकंद लागतो, असं इमॅजिन करा. मग हा इथं येईपर्यंत वेळ किती जाणार? 1 सेकंदाचा. आम्ही अज्युम केलं ना. तर 1 सेकंदामध्ये हा गप्प बसणार नाही, तर पुढे इकडे आला. बरोबर आहे की नाही? मग हा जर 10 आला असेल तर हा 10 नाही, पण काही ना काही केलं असेल ना. मग ही अॅनालॉजी आम्ही वापरली. मग ही अॅनालॉजी वापरल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट होती, हा आय याच्यासाठी रिफ्लेक्शन मध्ये भरपूर वेळ दिला होता. मग हा आर आणि हा आर इथं समजून घेतला. मग हा जर आर आहे, हा ही आय आहे. मग अशा पद्धतीनं आम्ही इथं एक स्ट्रक्चर उभा केलं. आता त्याच्यात आमच्या एक लक्षात आलं की B1 B2 ला टी एवढ्या टायमिंग मध्ये पोहोचत असेल, समजा 1 सेकंदात पोहोचत असेल, तर 1 सेकंदामध्ये हा A2 ला पोहोचला ना. म्हणजे A1 पोहोचला A2 ला. कधी? जेव्हा B1 B2 ला पोहोचला तेव्हा. म्हणजे आमच्यासाठी मेन रेफरन्स कोण आहे? B1 B2. B1 ला B2 ला पोहोचायला 10 सेकंद लागले, तर आम्ही इकडे 10 घेणार ना. इकडे 100 लागले, इकडे 100. ह्याच्यावरून ते नाही, त्याच्यावरून हे असेल. बरोबर आहे की नाही? मग आता इमॅजिन करा, B1 ला B2 ला पोहोचायला समजा लागले 100 सेकंद, तर A1 A2 ला सुद्धा किती लागले? अजून केलं 100. म्हणजेच A1 ने कव्हर केलेलं डिस्टन्स किती सेकंदात? 100 असा झाला. मग इकडे स्पीड जास्त असल्यामुळे जास्त डिस्टन्स कव्हर झाला, बर्फात स्पीड कमी असल्यामुळे कमी डिस्टन्स कव्हर झालं. पण मुद्दा असा आहे, डिस्टन्स कमी जास्त होऊ द्यावं, आम्हाला काय अडचण नाही. पण एक गोष्ट आम्हाला माहित आहे की याच्यामध्ये जर 100 वेव्ह बसल्या असतील, किती वेव्ह? 100. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? 100. तर इथं सुद्धा किती बसतील? 100च. कारण फ्रिक्वेन्सी बदलत, जर फ्रिक्वेन्सीच बदलली नाही तर नंबर ऑफ सायकल सेमच झाले ना. म्हणजेच जर इमॅजिन करा की इथं जर 1 सायकल पूर्ण झाला असेल, तर इथं छोटं का असं ना 1च पूर्ण होईल ना. मग इथला जो पार्टिकल व्हायब्रेशनचा आहे तोच इथं असेल ना. मग सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मधल्या पार्टिकललाच आम्ही वेव्ह फ्रंट म्हटलेलं असतं. मग A2 B2 आम्हाला A1 B1 वेव्ह फ्रंट आहे, तशी A2 B2 सुद्धा. पण ही एअर मधली आहे, तर ही इन्सिडेंट आहे, तर ही रिफ्रॅक्टेड. समजतं ना एवढं सगळं. आणि मग आम्ही याला थोडस आमच्या ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज वापरलं आणि म्हटलं मग साइन आय म्हटलं, आय ची अपोजिट बाजू हायपोटेन्यूज, साइन आर अपोजिट बाजू हायपोटेन्यूज, दोन्हीतला हायपोटेन्यूज कॉमन कॅन्सल केला. साइन आय ची अपोजिट बाजू म्हणजे लाईट न कव्हर केलं एअर मधलं डिस्टन्स, म्हणजेच कुठलं? डिस्टन्स कव्हर केलं एअर मध्ये. तर हे काय राहिलं? डिस्टन्स कव्हर केलेलं आईस मध्ये. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला माहित आहे. डिस्टन्स म्हणजेच काय? स्पीड इंटू टाइम. मग स्पीड किती आहे? C1. टाइम किती झाला? T. इथं किती होती? C2. टाइम किती झाला? T. बरोबर आहे का? आणि अशा पद्धतीने आम्हाला मग हे पुढचं इक्वेशन जे काय आहे ते भेटलेलं आहे. मला असं वाटतं एवढं सोपं साधं कळालं असेल, हेन्स प्रूव्ह झालं असेल. जर प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या, प्रॉपर डायग्राम प्रॉपर ड्रॉ केली, मॅथमॅटिक्स प्रॉपर वापरलं, प्रत्येक मुद्देसूद प्रत्येक गोष्ट तिथं जर दिली, तर 3 पैकी 3 मार्क मिळायला काही काळजी म्हणजे काही कारण नसतं. आणि तेवढे मार्क आरामात मिळतात सुद्धा. डायग्राम प्रॉपरच असायला पाहिजेत. ज्यावेळेस प्रूव्ह होतं त्यावेळेस त्याला बऱ्यापैकी बॉक्स करणं, हेन्स प्रूव्ह म्हटलं, प्रत्येकाला प्रॉपर इक्वेशनला नंबर्स देणं, हे जर काम झालं तर बोर्डाचे मार्क सुद्धा आरामात पडत असतात आपल्याला. ठीक आहे, समजलं सगळ्यांना?